महिलांनी थोडे कायदे समजून घ्यावे. आपल्या ज्या काही कायद्याने दिलेल्या सुविधा आहेत त्या समजून घ्या. एखादी छोट्याशा खेड्यातली मुलगी असेल, मराठवाडा आहे किंवा विदर्भ आहे, तर ही करतात सगळेजण. सिगरेट सगळ्याच जणी मुली ओढतात. मग आपण ह्या त्या शहरातल्या आहेत, मग ह्या छोटे कपडे घालतात, मग आपण पण तसं करायला पाहिजे. तर ते ब्लाइंडली फॉलो केलं जातं. तर अनेक इथे पण पुण्या मुंबईकडे जे आहे ते विदर्भ, खानदेश, मराठवाडा इथून सगळीकडून आलेले लोक आहेत. सोलापूर आहे, नाशिक आहे. तर त्यांना इथे सोशल लाईफ हे नसतंच. पर्पज जे म्हणतो आपण की नुसतं पैसे कमवणं, दर महिन्याला सॅलरी येत आहे, इट्स ॲक्च्युली व्हेरी डेंजरस. ताण हाताळण्याच्या चुकीच्या पद्धती आहे ना, त्याच तुम्हाला मग सगळ्या चुकीच्या दिशेने घेऊन जातात. आपल्याकडे एक्झरसाईजला लोक नावं ठेवतात. ब्रीदिंग करा म्हटलं, रिलॅक्सेशन करा, सुट्ट्या घेत नाही आपल्याकडे लोक. छंद नसतात. काम हे जे आहे हे चुकीची मेंटॅलिटी आहे. समाधान जेव्हा आपण फक्त पैशाच्या दृष्टीने मोजतो तर तेव्हा तर ते कधीच येणार नाही. कारण पैशाची ही अशी गरज आहे की ती सतत वाढत राहते. म्हणजे 10चं पॅकेज असेल तर 15ला पाहिजे. तर माझ्याकडे असे केसेस येतात काउन्सिलिंगला की आता मॅडम मला 15चं पॅकेज आहे, माझं लग्न होत नाही आहे, तर मग मी 18च्या पॅकेज करता ट्राय करतो म्हणजे मला मुलगी हो म्हणेल. आणि एवढ्या लेवलचा पैसा मिळतो म्हणजे मला सगळं कळतं किंवा मी जे काही बिलीफ सिस्टीम कॅरी करतो त्या बरोबर आहेत. ही लोकांची फार जबरदस्त धारणा असते. लोकांचा मेन प्रॉब्लेम हाच आहे की त्यांना स्टेटसला फार हर्ट होतं की मी एवढ्या मोठ्या IT कंपनीत होतो, मग आता मला छोट्या कंपनीत यावं लागतं आहे. तुम्हाला पैसे छान मिळत आहेत ना, तुमचं काम भागतं आहे ना, तुमचं फॅमिली लाईफ मॅनेज होत आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं पीस ऑफ माइंड आहे ना. त्यामुळे आणि भारतीयांमध्ये जे मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम दिसतात हे सगळे ह्या सगळ्या याच्यामुळेच आहे. कारण ते पीस ऑफ माइंडला प्रायोरिटी देत नाही. म्हणजे खूप डेंजर, भयानक वास्तव आहे हे खरं तर. पण हे जे टॉक्सिक कल्चर आहे हे माणसांमुळे, पर्सनॅलिटीजमुळे होतं का सिस्टीमच तशी आहे की उद्या मीही त्या सिस्टीमचा भाग झाले तर मीही तशीच बनणार? हां, सिस्टीमचा भाग झाल्यानंतर आपण हळूहळू तसं बनायला होतो काही प्रमाणात तरी, किंवा आपण न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करतो, त्याचा पार्ट होत नाही. म्हणजे आपण कॉन्ट्रीब्यूट पण करत नाही, पण ते पण बरोबर नाही ना. म्हणजे इट्स लाईक यू आर ॲडिंग टू द सिस्टम. करेक्ट. तर हा सिस्टीम झाली आहे आणि हे आपल्याला पहिले मान्य करावं लागेल की हे झाली आहे. याचे कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स बरेच आहेत की HRचा रोल आपल्याकडे जसा इव्हॉल्व्ह होत गेला आहे तो बरोबर नाही. म्हणजे तो स्ट्रॅटर्जिक असायला हवा होता. इनफॅक्ट मेंटल हेल्थ हा जो आपण HR इनिशिएटिव्ह म्हणून बघतो, ॲक्च्युली इट्स अ बिझनेस KPI. बरं, म्हणजे मला म्हणजे बिझनेसनी मेंटल हेल्थला की रिझल्ट एरियाजमध्ये घ्यायला पाहिजे. हो, अच्छा. त्याचं जे ROI आहे ते कॅल्क्युलेट झालं पाहिजे सिरियसली. ती नुसती HRची एखादी फॉर्मॅलिटी नको. ओके. की आमच्याकडे वेलनेस प्रोग्राम रन होतात, ते नुसते रन होतात लाईक अ पॅच की दाखवायला किंवा ब्रँडिंग करता. ते ॲक्च्युअली तुमचे जर खरंच कोणी टॉक्सिक मॅनेजर असेल, तुम्ही त्याच्यावर काही काम केलं आहे का? बरं, त्याचं काही इंटरव्हेन्शन झालं का? करेक्ट. म्हणजे त्यांचे रिझल्ट्स मोजणार कसे? राईट. हां, सो इट शुड बी सायंटिफिक वे. ते सायंटिफिक वेनी ड्रिव्हन झालं पाहिजे, नॉट द फॉर्मॅलिटी, नॉट इन अ फॉर्मॅलिटी वे. बरं, म्हणजे ह्यातनं मला खरं तर असा प्रश्न सुचला आहे की आज IT कंपन्या मोठ्या असतात त्यामुळे त्यांच्याकडे ही सिस्टीम असते किंवा पॉश असेल, HR असेल, पण हल्ली खूप छोट्या छोट्या कंपन्यासुद्धा असतात, इवन स्टार्टअप्सही असतात की ज्यांच्याकडे ही सिस्टीम किंवा हायरार्की नसते, जिथे तुम्हाला मल्टीटास्क करावं लागतं. आणि मला तक्रार कोणाकडे करता येत नाही कारण ॲज सच काही डिपार्टमेंट नाही आहे किंवा 10च्या आतमध्ये एम्प्लॉईज असतील तरी मला कोणाशी मी डील करू, कोणाला मी सांगू माझे प्रॉब्लेम्स हे कळत नाही. तर जेव्हा तुमच्याकडे काही सिस्टीमच नाही आहे, स्टार्टअपसारखी सिच्युएशन असेल, HR नाही आहे अवेलेबल, तर या केसेसमध्ये एम्प्लॉईजनी, विशेषतः महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? महिलांनी थोडे कायदे समजून घ्यावे. म्हणजे जे स्टार्टअपमध्ये आहेत त्यांच्याकरताही काही कायदे आहेत. लेबर लॉज थोडे समजून घ्या. एखाद्या वकिलाकडे जा, लेबर जो असेल काम करणारा त्याच्याकडे जा, समजून घ्या. किंवा आणखी ओळखीतले काही असतील त्याच्यातून माहिती काढा. आपल्या ज्या काही कायद्याने दिलेल्या सुविधा आहेत त्या समजून घ्या. म्हणजे ते थोडा अभ्यास करून गेलं तर ते बरं पडतं. पर्सनल लेवलला तुम्ही हे करू शकता की तुमचं जे काही शेड्यूल आहे, तुझं म्हटलं की JD आपला किंवा टास्क हे आपले क्लिअरली डिफाईन पाहिजे आणि त्याला आपण मग तुमच्या परफॉर्मन्समध्ये आपण रिव्ह्यू व्यवस्थित करू शकतो. की मला समजा तुला असेल की 10 पॉडकास्टचं मला हे कव्हर करायचं आहे की याचे एवढे व्ह्यूज आले पाहिजे, है ना, असं तुझा KPI असू शकतो.
तर त्यानुसार तुझं होतं आहे का, आणि जर झालं असेल तर ते तुलाच सेट करावं लागेल. जर तुला कोणी सांगणारं नाही आहे, HR सांगणार नाही, तर तुझा HR तू होऊ शकतेस. तू स्वतःचं डेली टास्क मॅनेजमेंट करायचं, तू स्वतःच्या डेली बाउंड्रीज सेट करायच्या, तू स्वतःचं रोज डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे. आता समजा माझ्यासोबतचा पॉडकास्ट झाला, तुला वाटलं की नाही मला मॅडमनी काहीतरी चांगलं सांगितलं आणि हे मला पुढे जाऊनही उपयोगात येईल, यू कॅन राईट इट डाऊन ना. म्हणजे इन्साईट स्वतः करता काय आहे, मी काय शिकले याच्यातून. तर हे एव्हरी डे इफ यू स्टार्ट डुईंग इट ना, म्हणजे हे मला माझ्या एका सिनियरने सांगितलं होतं वेन आय जॉईन. फॉर्च्युनेटली आय हॅड गुड सिनियर्स. आणि सांगितलं होतं की विशाल रोज लिहून ठेवत जा, आणि जेव्हा तुम्ही मग रिव्ह्यूला बसता, इयरली रिव्ह्यू असेल तुमचा, क्वार्टरली रिव्ह्यू असेल, यू हॅव सम डेटा विथ यू की मी वृषाली मॅडमसोबत आज एवढं हे मला आलं आणि नंतर मी इम्प्लिमेंट पण केलं. त्यामुळे डॉक्युमेंटेशन हे आपल्याला ते सवय नाही आहे, पण हे करायला पाहिजे. ओल्ड स्कूल हॅबिट, करेक्ट, पण हे फार उपयोगी आहे. बरं. म्हणजे कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या एकंदरीत स्त्रियांना आणि पुरुषांनाही काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात? म्हणजे स्त्रियांचे प्रॉब्लेम्स पर्टिक्युलरली आपण खूपच वेगळे बघतो, पुरुषांनाही असेच काही वेगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात का? हां, पुरुषांना बर्नआउटचा जो प्रकार आहे, कारण त्यांना फायनान्शियल प्रेशर असतं. हो. आणि पुरुषांना पण हरासमेंट होते. बरं. म्हणजे आता तुम्ही बघा, मी एक जस्ट एक्झाम्पल देते की एखादा इंडियन आहे समजा, तो युरोपमध्ये काम करतो आहे, त्याची मॅनेजर मात्र दुसऱ्या रेसची आहे. मी आता कुणाचं नाव घेत नाही कारण ते बरोबर नाही राहणार. आणि त्याच्यासोबत तिसराच एम्प्लॉई आहे सोबत, तो आणखी वेगळ्या रेसचा आहे. तिघांच्या रेस वेगवेगळ्या आहेत. आणि समजा त्या लेडी मॅनेजर जी आहे तिने याला म्हटलं की यू हॅव टू राईट समथिंग अबाउट हिम इन द रिव्ह्यू, जेणेकरून आपल्याला याला फायर करता येईल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हरासमेंट असं डायरेक्ट नाही आहे, बट हे जे इंडिकेटर्स, म्हणजे हे जे आहे बिहेवियर, हे चुकीचं आहे, हे अनइथिकल आहे की तुम्ही म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मारून राहिला, असा प्रकार झाला. आणि याच्यामध्ये बरेच आहेत. म्हणजे तुमचा रेसचा प्रॉब्लेम आहे की जर म्हणायला गेलं तर, आणि दुसरी गोष्ट असते की मेल फिमेल डायनॅमिक याच्यामध्ये येतो आहे परत, की एक स्त्री सांगते पुरुषाला की तू असं करप्शन कर, बरोबर ना. तर हे पण चुकीचं आहे. याच्या पुढेही जाऊन स्त्रियांकडून पुरुषांना त्रास होतो, ब्लॅकमेलिंग होतं, आम्ही केसेस बघितले आहेत. असं नाही आहे, कारण ती कोण कसं कार्ड खेळेल, व्हिक्टीम कार्ड कधी काय खेळेल हे आपल्याला माहिती नाही. करेक्ट आहे. त्यामुळे त्या गोष्टी पूर्ण बाहेर येईपर्यंत, कारण मीडियामध्ये येणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्षात असणाऱ्या गोष्टींमध्ये बराच फरक असतो. त्यामुळे केस टू केस बघायला हवं हे. ओके. आणि पुरुषांचा आणखी एक इश्यूज म्हणजे भारतीय याच्यामध्ये त्यांचे जे मेंटल हेल्थ इश्यूज आहे, इमोशनल एक्झॉशन आहे, ते लोक ओपन अप होत नाही कारण त्यांचा तसा माइंडसेट नसतो. आता नवीन पिढीतले आहेत बऱ्यापैकी बोलतात, पण ते 35च्या वर गेलेले आहेत, त्यांना ती सवय नाही आहे काउन्सिलिंग घ्यावं किंवा ओपन अप व्हावं, तर ते व्यसनांना जवळ करतात. चुकीचं ॲडिक्शन. आणि हे सगळे जे ताण हाताळण्याच्या चुकीच्या पद्धती आहे ना, त्याच तुम्हाला मग सगळ्या चुकीच्या दिशेने घेऊन जातात. त्यामुळे ताण हाताळणं हे शिकून घ्यायचं. आपल्याकडे एक्झरसाईजला लोक नावं ठेवतात, ब्रीदिंग करा म्हटलं, रिलॅक्सेशन करा, सुट्ट्या घेत नाही आपल्याकडे लोक. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडी आपली ना जी मेंटॅलिटी आहे, छंद नसतात, काम हे जे आहे हे चुकीची मेंटॅलिटी आहे. तर ही पुरुषांनी थोडं याच्यामध्ये बदल करायला हवा. त्यांना बराच फायदा होईल. म्हणजे बऱ्याचदा बाहेरून बघताना असं दिसतं की मोठी मोठी पॅकेजेस असतात, एकदम छान लॅविश लाईफस्टाईल जगत असतात, बाहेरनं एवढं सगळं झगमगाट किंवा सक्सेसफुल वाटणारी ही लोक आतमधनं जरा अशी एकटी किंवा लोनली वाटतात. ते का असेल? म्हणजे काय असं बदल घडलाय? कारण की बघायला गेलं तर 9 to 5 जॉब आहे, माझ्या हातात सिक्युरिटी आहे, मी चांगला कमावतोय, घर आहे माझं, सगळ्या फॅसिलिटीज आहेत, मग तरीसुद्धा मला समाधान का नाही आहे? समाधान जेव्हा आपण फक्त पैशाच्या दृष्टीने मोजतो तर तेव्हा तर ते कधीच येणार नाही. कारण पैशाची ही अशी गरज आहे की ती सतत वाढत राहते. म्हणजे 10चं पॅकेज असेल तर 15ला पाहिजे. माझ्याकडे असे केसेस येतात काउन्सिलिंगला की आता मॅडम आता मला 15चं पॅकेज आहे, माझं लग्न होत नाही आहे, तर मग मी 18च्या पॅकेज करता ट्राय करतो म्हणजे मला मुलगी हो म्हणेल. म्हणजे तुम्ही सतत धावत असता या रॅट रेसमध्ये. आणि अर्थात ही पूर्ण व्यवस्थाच अशी तयार झाली आहे, कारण मायग्रेंट्स आहे त्याच्यामध्ये. मगाशी तू प्रश्न विचारला ना, त्यात व्हल्नरेबल कॅटेगरीमध्ये मायग्रेंट पण येतात. म्हणजे जे माझ्यासारखे स्थलांतरित लोक आहेत, कारण त्या माहीत आहे की यांना घरी जाऊन करायला दुसरं काही नसतं, मग यांच्याकडून जास्ती काम करून घ्या. तर अनेक इथे पण पुण्या मुंबईकडे जे आहे ते विदर्भ, खानदेश, मराठवाडा इथून सगळीकडून आलेले लोक आहेत, सोलापूर आहे, नाशिक आहे, तर त्यांना इथे सोशल लाईफ हे नसतंच. तर केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने जरी तुम्ही आला असला इथे चांगलं एम्प्लॉयमेंट असतं,
पण तुम्हाला जो सोशल सपोर्ट जो तुमच्या मेंटल हेल्थ करता आवश्यक आहे, हॅपीनेस करता आवश्यक आहे, म्हणजे सॅटिस्फॅक्शन करता आवश्यक आहे, एक पर्पज जे म्हणतो आपण की नुसतं पैसे कमवणं, दर महिन्याला सॅलरी येत आहे, इट्स ॲक्च्युली व्हेरी डेंजरस. म्हणजे मी लोक बघितले आहेत की त्यांना एम्प्टी असतात एकदम, त्यांना कळत नाही गोष्टी. वाचन कमी आहे लोकांचं, कॉर्पोरेटमध्ये लोकांना वाचनाची फार हे आहे, आणि एवढ्या लेवलचा पैसा मिळतो म्हणजे मला सगळं कळतं किंवा मी जे काही बिलीफ सिस्टीम कॅरी करतो त्या बरोबर आहेत, ही लोकांची फार जबरदस्त धारणा असते की नाही मी बरोबर कारण मला इतकं 20 लाखाचं पॅकेज आहे, मी बरोबर कारण मला 30 लाखाचं पॅकेज आहे. तर कालचीच गोष्ट आहे, एका 25 इयर्सचा कोणीतरी IIT दिल्लीचा एक स्टुडंट आहे, त्याला 17 लाखाचं पॅकेज होतं, पण त्यांनी ह्या टॉक्सिक कल्चरमुळे लगेच रेझिग्नेशन दिलं की मला हे नको आहे, आय कॅन डू समथिंग बेटर. म्हणजे कसं आहे, आता आपण ऐकतो बऱ्याचशा EMIच्या स्टोरीज ऐकतो, तर नुसतं त्या ब्रँडशी चिकटून राहायला किंवा एका स्टेटसशी चिकटून राहायला तुम्ही किती गोष्टी कॉम्प्रोमाइज करत आहात. आणि तो खरा म्हणजे ते खरं रिझन आहे बीइंग लोनली इन कॉर्पोरेट वर्ल्ड. म्हणजे पुरुष महिला दोघांच्याही बाबतीत एव्हरीथिंग इज ट्रान्झॅक्शनल ना. तुम्हाला असं स्पॉन्टेनियस किंवा इमोशनल टोन असलेल्या गोष्टी मिळणं अतिशय दुर्मिळ झालं आहे सध्या. इंटरेस्टिंग आहे सगळं. मी आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येते आता. शेवटचे काही प्रश्न विचारते. टॉक्सिक वर्कप्लेस मला ओळखायची आहे, त्याच्यासाठी काय रेड फ्लॅग्स आहेत जे तुम्ही क्विकली सांगाल? मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्थात ऑनलाईन त्यांना काय कशा पद्धतीने रिव्ह्यूज मिळतात आहे. लिंक्डइन आहे, ॲम्बिशन बॉक्स आहे, ग्लासडोअर आहे. कंपनीच्या संदर्भात काही केसेस असतील, म्हणजे एक अमुक XYZ कंपनी आहे, तर तुम्ही मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ते याच्यामध्ये बघू शकतात की यांचे लॉसूट आहेत का, हरासमेंट केसेस काही आहेत का यांच्या विरुद्ध, ले ऑफचे पॅटर्न कसे आहेत हे असतात ना बरं. आणि आजकाल मिळतो डेटा, किंवा तुम्ही तुमच्या नेटवर्कमधून माहिती काढू शकतात की XYZ कंपनी आहे, तर मग तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा कुठे कोणी असेल तर काय आहे बाबा. कारण हे शक्यतो ना माझ्यासारखे जे बाहेरून येणारे लोक असतात त्या लोकांना हा थोडंसं ॲडव्हान्टेज कमी मिळतो. अगदीच त्यांचं आधीच नेटवर्क असेल तर बहीण भाऊ आहेत मोठे, कोणी काका मामा आहे ते ऑलरेडी काम करणारे, तर ठीक आहे. नाही तर गरीब खेड्यातून बिचारे येतात आणि त्यांना खरंच काही माहीत नसतं, ऑफर लेटर मिळतं आणि लगेच जॉईन करून घेतात. आणि मग अशा लोकांचं एक्सप्लॉयटेशन जास्ती प्रमाणात होतं, मुली असो किंवा मुलं असो. इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यामध्ये मला माझ्या हेल्दी बाउंड्रीज सेट करायच्या आहेत की ज्या माझ्यासाठी हेल्दी आहेत, कशा सेट करायच्या? फर्स्ट डेपासून नाही म्हणायला शिकायचं. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं ना की तेव्हा तू कंपनीच्या इंटरव्ह्यूला जाते तेव्हा त्यांचं बिहेवियर, इंटरव्ह्यू झाल्यानंतरचं ऑफर येते त्यावेळेचं बिहेवियर, त्यानंतर तू आतमध्ये जाते त्यावेळेला हे ना खूप मायन्यूटली तुला ऑब्झर्व करावं लागेल किंवा कोणालाही की हे कसे वागतात. आणि तू तरी शहरी भागातली आहे, तेही पुण्यातली आहेस, पण जे त्यात सोलापूर आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, वर्धेसारखे छोटे शहर आहेत, तिथून येणाऱ्या मुलामुलींना हे कळणं फार कठीण जातं. त्यामुळे ते चुकीच्या जे पॅटर्न्स आहेत किंवा चुकीचे बिहेवियर्स आहेत की आता कंपनीत 4 लोक ड्रिंक करतात, मग एखादी छोट्याशा खेड्यातली मुलगी असेल, मराठवाडा आहे किंवा विदर्भ आहे, तर हे करतात सगळेजण, सिगरेट सगळ्याच जणी मुली ओढतात. मग आपण ह्या त्या शहरातल्या आहेत, मग ह्या छोटे कपडे घालतात, मग आपण पण तसं करायला पाहिजे. तर ते ब्लाइंडली फॉलो केलं जातं. तर हे जे माझा पॉडकास्ट बघत असतील जे छोट्या शहरातून आहेत किंवा ग्रामीण भागातून आहेत, तर त्यांनी हे त्यांच्याकरता हा खास संदेश आहे की तुम्ही ब्लाइंडली कुठल्याही गोष्टी फॉलो करू नका. इंस्टाग्रामवर काही ट्रेंड आहे की कॉर्पोरेटमध्ये असं सांग तसं, तुमच्या ओळखीत काही लोक असतील, हे कोणत्याही ऑफिसमध्ये हे ह्या पद्धतीचं बिहेवियर जे आहे, BPO असो किंवा हे, तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला कॅरी करता, कपड्यांची स्टाईल आहे तुमची, तुमचं वागण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे, खूप सिरियस न राहणं किंवा खूप हसत खेळत पण न राहणं, बाउंड्रीज सेट करून घेणं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबद्दल एक मेसेज देत असतात समोरच्याला, एक कम्युनिकेट होतं की ही व्यक्ती ठीक आहे, नो नॉनसेन्सवाली आहे, यांच्या जवळ जायचं नाही, ह्यांचा बॉडी लँग्वेज फार स्ट्रॉंग आहे, हिला जर आपण काही करायला गेलो तर आपल्याला म्हणजे हे महागात पडेल. माझ्या एका कलिगनी मला हे फार छान सांगितलं होतं की जंगलामध्ये म्हणे, जेव्हा म्हणजे मी कुठेतरी ट्रिपला चालले होते, त्यांनी सांगितलं होतं की जंगलात जर गेला तुम्ही तर प्राणी असतात म्हणे, तर प्राणीसुद्धा बॉडी लँग्वेजमधलं फिअर रीड करतात, तसंच माणसांचं आहे म्हणे. त्यामुळे तू जर एकटी जाते आहेस तर तुला बॉडी लँग्वेज जास्त जितक्या होईल तितकी स्ट्रॉंग ठेव, म्हणजे लोक तुझ्या जवळ फिरकणार नाही की नाही ही काही लेचीपिची नाही आहे, हिच्या वाट्याला तर जाऊ नये बाबा.
अशा पद्धतीचं. बरं. म्हणजे असंही ऐकायला येतं की महिलांवर एक वेगळ्या प्रकारचं असंही बर्डन असतं की तुम्हाला ठराविक कपडेच घालावे लागतात. काही महिला वेस्टर्न कपडे घालायला तेवढ्या कम्फर्टेबल नसतात, पण या कल्चरचा पार्ट झाल्यामुळे त्यांना त्या गोष्टी कराव्या लागतात. तर हे काय, म्हणजे हे हे कुठल्या प्रकारचं कल्चर आहे? हे कल्चरच म्हणजे हे चुकीचं कल्चर आहे, ज्याला म्हणजे तुम्ही जर कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे आणि जे कम्फर्टेबल असेल, Right. डिसेंट असेल, पब्लिक प्लेसमध्ये कोणी ऑकवर्ड फील करणार नाही तुमच्या ड्रेसिंगमुळे, अशा पद्धतीचं तुम्ही ड्रेसिंग करायला काही हरकत नाही. आता ड्रेसिंगमध्ये तर प्रचंड ऑप्शन्स अवेलेबल आहेत. Right. त्यामुळे आणि त्याचे काही काही व्हिडिओज पण असतात की चांगलं ड्रेसअप, डिसेंट ड्रेसअप कसं करावं, तर हे पण मुलींनी काही बघायला हरकत नाही. तुम्हाला अगदीच परवडत असेल तर तुम्ही त्याचे कोर्सेस असतात काही, ते पण करायला हरकत नाही. ग्रूमिंगचं डोळं म्हणतात ना, किंवा HRचे कसं वागावं, हे पण असतात. व्हिडिओज आहेत अवेलेबल. हे करा, हे करू नका, डूज अँड डोंट्स, तर हे थोडं शिकून जावं. ओके, इंटरेस्टिंग आहे. शेवटच्या प्रश्नाकडे येते मी. कॉर्पोरेट टॉक्सिक कल्चर किंवा ऑफिस पॉलिटिक्स या सगळ्याशी डील करण्यासाठी काय तुम्ही टिप्स द्याल? वर्क इज नॉट युअर आयडेंटिटी. ते तुमचं सेल्फ वर्थ नाही आहे. म्हणजे भलेही तुला आता समजा गुगलने ऑफर केलं यावेळेला, किंवा आणखी कुठल्या मोठ्या कंपनीने ऑफर केलं, आणि नंतर कदाचित काहीतरी झालं आणि तुला ती कंपनी सोडावं लागली, ते तुझं सेल्फ वर्थ काही कमी होत नाही. तू जशी आहे तशी आहे. म्हणजे तुझं वागणं, एथिकल वागणं, तुझं डिसेंट बिहेवियर, तू जशा पद्धतीने एफर्ट्स देते, मेहनत करते, ते दॅट डिफाईन्स यू. कुठल्या कंपनीने तुला रिजेक्ट केलं नाही केलं, हायरिंग मॅनेजर असं म्हणतो ना, पेपर चेक करताना या लोकांचे म्हणजे ते शिक्षक असतात, कोणी असतात, एक्झामिनरचं डोकं कुठे काय असतं आपल्याला काय माहीत ना. तर इंटरव्ह्यूमध्ये तुला रिजेक्ट केलं, ऑफर झाल्यानंतर कंपनी समजा पटलं नाही तुझं, तर अनेक जण आपण पॅटर्न बघतो ना की आत्महत्या आणि या सगळ्या मार्गाला जातात. लगेच त्यांना इतकं तो हे होतं. तर कोणी रिजेक्ट केलं किंवा ले ऑफ केलं, आता ले ऑफचं पण घेऊया आपण याच्यामध्ये, की ले ऑफ पण केलं तरी तो रिजेक्शन नाही आहे. somebody is not, that is, you are just not suitable for that particular role at that time. त्याच्यामुळे तुमची गरज संपली आहे, तुमच्या रोलची गरज संपली आहे, किंवा तिथे अशा सिच्युएशन निर्माण झाल्या आहे की तुमचं नाही पटत. पण त्यामुळे तुम्ही स्वतःच्या सेल्फ एस्टीमवर, तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवर परिणाम होऊ देऊ नका. आपल्या समाजात जे आहे की MPSC करा, UPSC करा, IT मधला जॉब, ह्यानेच तुम्हाला खूप छान वाटतं. नाही, तुमच्यात खूप गोष्टी आहेत, त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागेल, की तुम्ही कसे वागता, है ना, तुमची कामाची पद्धत कशी आहे, वर्क एथिक्स कशी आहेत. तुम्ही कुठेही रिझल्ट देऊ शकता. ज्याचे वर्क एथिक्स चांगले आहे ना, ते कुठेही रिझल्ट देऊ शकतो. तर ह्यामुळे हे खूप मनाला लावून घेऊ नका, असं माझं सगळ्यांना सांगणं आहे. कोणत्याही 20शीतले असो किंवा 40शीतले असो. आणि अर्थात तुमच्या स्किल सेटवर तुम्ही काम करायलाच हवं. जे काही ट्रेंड आहेत, तुमचे फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं हवं. 3 ते 6 महिने पुरेल एवढं तरी तुम्ही तुमचं गरजा, मिनिमम गरजा भागतील इतका तरी तुमचा फायनान्शियल बॅकअप हवा. शक्यतो क्रेडिट कार्ड वापरू नका. EMI पासून जितकं कमी राहील तेवढं हे ठेवा. म्हणजे एक EMI संपल्याशिवाय दुसरा EMI सुरू करू नका. अनेकांना, आणि अनेक जण तुमच्यासारखे फ्रेशर्स ज्यांना जेव्हा सॅलरी सुरू होते ना, दे स्टार्ट स्पेंडिंग अ लॉट. तर इन्स्टेड ऑफ दॅट काही पोर्शन तुम्ही नक्की राखून ठेवा. 50,000 सॅलरी असेल तर किमान 20,000 तरी, 25,000 तरी तुम्ही त्याला सेव्हिंगमध्ये जाऊ द्या. म्हणजे 3 महिन्यांनी जॉब गेला तरी तुमच्याकडे काहीतरी राहील. कारण लोक एकदम पॅनिक होतात आणि त्यांच्या हातून मग चुकीच्या गोष्टी घडतात, जे आपण आता बघतो. आणि सध्याचं जॉब मार्केट जे आपण सगळं बघतोय, बऱ्याच गोष्टी ज्याच्यामध्ये आल्या आहेत आणि ते वाईट आहे, आपल्याला माहिती आहे. खूप अनसर्टनिटी आहे टोकाची. तर ह्याच्यामध्ये आपल्या घरच्या लोकांना इन्फॉर्म ठेवणं, की त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, म्हणजे समजा तुझा मोठा भाऊ समजा IT मध्ये असेल आणि तो ऑनसाईट गेला असेल, पण तू IT मध्ये आहेत, मग तू हे आईबाबांना समजून सांगायला हवं की दादाच्या वेळेला जशी परिस्थिती होती 20 वर्षापूर्वी तशी आता नाही आहे. बिझनेसच चेंज झाला आहे, इकॉनॉमी चेंज झाली आहे, सिच्युएशन बदलले आहेत. मग सिच्युएशन बदलल्यावर आपण तशी 2004ची अपेक्षा तू 2026 मध्ये नाही करू शकत. त्यामुळे हे जे स्वतःचं सेल्फ काउन्सिलिंग थोडं म्हणता येईल, हे करणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या एक्सपेक्टेशन सेट करणं, कारण लोक फार विचित्र एक्सपेक्टेशन ठेवून जातात. आणि माझ्याकडे MPSC ऑफिसर जेव्हा येतात, मेल फिमेल बोथ, त्यांच्या फार विचित्र एक्सपेक्टेशन असतात की जॉईन केल्यानंतर, MPSC क्लिअर झाल्यावर, ऑफर मिळाला, आम्हाला काहीतरी वेगळं असं काहीतरी हे होईल, असं काहीतरी म्हणजे एक्स्ट्रेसी टाईप जे फिलिंग असेल ते येईल. पण ते एक थोडा पीक असतो डोपामाइनचा, आणि देन दे गो बॅक, आणि त्यांना परत निराश व्हायला सुरुवात जाणवतं की ते परत एम्प्टी, की आता नवीन काय, कारण एक गोल तर अचीव झालं, मग आता काय, पण त्यांनी काही इतका विशेष फरक पडला नाही. सेम थिंग हॅपन विथ IT किंवा कॉर्पोरेट जॉब, की मला 25,000चा जॉब मिळाला, 35,000चा मिळाला सुरुवातीला, किंवा 1 लाखाची ऑफर मिळाली,
पण ते गेलं समजा किंवा Correct. ते मिसमॅच झाले एक्सपेक्टेशन, तर मग प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मिसमॅच होऊ देऊ नका, एक्सपेक्टेशन रिअलिस्टिक ठेवा, बरं. मित्रमैत्रिणी चांगले राहू द्या आणि प्रोफेशनल नेटवर्किंग चांगलं ठेवा आणि बी व्हेरी अडॅप्टेबल. म्हणजे तुम्हाला जसं म्हणतात ना की महापुरात झाडे जातात पण लव्हाळी शेवाळ वाचतं, हो. तर तशा पद्धतीचं तुमचं जर हे राहिलं की काम करायची लाज नको वाटायला कुठलंच. हे मी कोणालाही म्हणेन. लोकांचा मेन प्रॉब्लेम हाच आहे की त्यांना स्टेटसला फार हर्ट होतं की मी एवढ्या मोठ्या IT कंपनीत होतो, मग आता मला छोट्या कंपनीत यावं लागतं आहे, की तुम्हाला पैसे छान मिळत आहेत ना, तुमचं काम भागतं आहे ना, तुमचं फॅमिली लाईफ मॅनेज होत आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं पीस ऑफ माइंड आहे ना. ॲब्सोल्युटली. हां, त्यामुळे आणि भारतीयांमध्ये जे मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम दिसतात हे सगळे ह्या सगळ्या याच्यामुळेच आहे, कारण ते पीस ऑफ माइंडला प्रायोरिटी देत नाही. आणि जसं आपण आता काही पॉईंट्स डिस्कस केले, तर डॉक्युमेंटेशन हा मगाशी पण आपण डिस्कस केलं की सुरुवातीपासून डॉक्युमेंटेशन करा की काय काय होतं आहे. म्हणजे चांगलं जरी तुमच्यासोबत होत असेल तरी यू शुड डॉक्युमेंट, आणि चुकीच्या गोष्टी होत असेल तरी यू शुड हॅव समथिंग ॲज अ एव्हिडन्स, रिटन एव्हिडन्स. आणि टॉक्सिक कल्चर अर्थात बाउंड्रीज तुमच्या फर्स्ट डेपासूनच मेंटेन करा. आणि तुम्ही नाही म्हटला ना तर नाही, तुमच्या ह्याला नाही जात, आणि कोणी पुश करत असेल देन यू हॅव टू एस्केलेट. ओके. अशा पद्धतीचं. आणि प्लीज आरोग्याची काळजी घ्या, झोपेच्या वेळा पाळा, OTT रात्रभर बघत बसू नका. स्क्रोलिंगचा जो हा पॅटर्न आहे लोकांमध्ये डेव्हलप झालेला, सो ॲडॉप्ट सर्टन कन्स्ट्रक्टिव्ह कोपिंग मेकॅनिझम फॉर स्ट्रेस. ओके. म्हणजे प्रत्येकाने आयडेंटिफाय करायची गरज आहे की कुठल्या पॉईंटला मी ट्रिगर होतोय किंवा मला काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. ओके. आणि हे रोज करायला हवं. म्हणजे तुझा समजा आता 24 वय आहे आणि तू आज करायला ह्या गोष्टी सुरुवात केली तर 3 वर्षात तुला नक्कीच करिअर वाईज पण आणि हेल्थ वाईज किंवा तुझं जे कॉन्फिडन्स वाईज आहे तुला नक्कीच चांगला बदल जाणवेल. नाईस. म्हणजे तुम्ही टिप्स स्वतःमध्ये जेव्हा इम्प्लिमेंट करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला मेंटल पीस तर मिळेलच, आणि या सगळ्याशी तुम्ही सटली डील करू शकाल, ह्याचा कुठे तुम्हाला त्रास होणार नाही. खूप इंटरेस्टिंग माहिती तुम्ही आत्ता सांगितली. कसा वाटला एपिसोड ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून विचारा. पुढचा एपिसोड आम्ही यावर नक्की घेऊन येऊ. तोपर्यंत पाहत राहा आणि सबस्क्राईब करा द ऑडिवन.